शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण जे बातचीत करणार आहोत. सर, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं आहे आणि एक सुवर्ण वाघसुद्धा मुरजी पटेल यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. अभिनंदन केलं त्यांचं. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे. सर्व 6 खासदार येत आहेत. हे बघा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कोणतं ऑपरेशन फेल झालं मग हे होईल मला अजून माहीत नाही, पण तो शिंदे साहेबांनी जे ऑपरेशन करायला घेतलं ते यशस्वी केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की 6 खासदार आहेत. मोठी ताकद आहे. 36 आमदारांची खरं तर महाराष्ट्रातली ही सगळी ताकद आहे. त्यामुळे भविष्यामध्ये याचे वेगळे परिणाम दिसतील महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा. आणि 100% एक खासदार म्हणजे 5, 6, 8 आमदार आणि तो मतदारसंघ कायम शिवसेनेशी जोडला जातो. ही अत्यंत आनंदाची, समाधानाची, पक्षाला ताकद देणारी बाब ठरणार आहे आणि निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्ष गतीनं वाढणार आहे. नक्कीच या सगळ्या खासदारांचा 4 वाजता पक्षप्रवेश होईल असं बोललं जातं आहे. एकीकडे आपण पाहतोय की संजय राऊत शिवीगाळ करतात सर्व खासदारांना. यानंतर आज त्यांनी भाषा बदलली. आज म्हणतात की तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत. याकडे नेमकं कसं पाहता? तर आमची 3ला बैठक आहे. 3ला पक्षाची बैठक माननीय शिंदे साहेबांनी बोलवलेली आहे. त्या बैठकीत काय काय फटाके फुटतात मला माहीत नाही. नक्कीच, पण धक्कादायक असतील. आणि नाशिकचा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला विचारायचा आहे. नाशिकमध्ये जे धक्कादायक निकाल लागले त्यानंतर पक्षाच्या महायुतीमध्ये जो धर्म पाळला जातो, युती धर्म, त्याला कुठेतरी गालबोट लागलेलं आहे. याबद्दल सुद्धा बरीच चर्चा आहे. नाही, याबद्दल पक्ष अत्यंत गंभीर आहे. याबद्दल चर्चा करतोय पक्ष आणि असं का झालं याचा निश्चितपणे पराभवाची कार्यमीमांसा शोधेल आणि ज्याने कोणी हे केलं असेल तर निश्चितपणे. रायगडमध्ये शिवसेनेनं युती धर्म निभावला, त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही आणि अनिकेत तटकरे यांची बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली. पण मग महायुतीमध्ये अशा पद्धतीनं जर कामकाज होत असेल किंवा मग उमेदवार पाडले जात असतील तर हे किती धोकादायक आहे? या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब हे निश्चितपणे चर्चा त्यांची झाली असेल किंवा होईल. नक्की धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.